नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे काय आवास प्लस या ॲपतर्फे या ॲपच्या माध्यमातून बऱ्याच लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी नोंदणी करण्याचं केंद्र सरकारने आवाहन केलेलं होतं आणि त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी ग्रामसेवकच्या माध्यमातून असेल किंवा सेल्फ सर्वेच्या माध्यमातून बऱ्याच नागरिकांनी त्या ठिकाणी आपली PM आवास योजनेअंतर्गत नोंदणी केलेली होती आणि ज्यांनी ज्यांनी नोंदणी केली त्यांची आता एक मसुदा यादी तयार करण्यात आलेली आहे। आता ज्यांनी नोंदणी केली त्यानंतर त्यांची चेकरच्या माध्यमातून तपासणी देखील झालेली होती आणि त्यांनी मंजुरी दिल्यानंतर या ठिकाणी मसुदा यादी आता प्राप्त झालेली आहे आणि याच मसुदा यादीला 15 ऑगस्ट 2026च्या ग्रामसभेमध्ये त्या ठिकाणी अंतिम मंजुरी देण्याचं काम हे आता ग्रामसभा करणार आहे। त्याच्यामुळे ज्यांचं या मसुदा यादीमध्ये नाव असेल अशा प्रत्येक लाभार्थ्यांनी आपल्या ग्रामसभेमध्ये उपस्थित राहून आपलं म्हणणं मांडायचं आहे। त्याच्यामुळे PM आवास योजनेअंतर्गत या देखील मसुदा यादीचा समावेश आता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केला जाणार आहे आणि लवकरच अशा नागरिकांना ज्या काही याद्या असतील त्यांचं अंतिम स्वरूप आल्यानंतर त्यांना देखील या ठिकाणी हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। आता या ठिकाणी प्रश्न पडतो की ज्या ग्रामपंचायतीचं मुदत संपलेली आहे अशा ग्रामपंचायतीवर आता प्रशासकाची नेमणूक केलेली आहे। मग अशा ग्रामपंचायतीच्या ज्या काही स्थानिक लेवलला विषय असतो त्या नागरिकांनी त्या ठिकाणी ग्रामसेवकच्या माध्यमातून असेल किंवा सरपंचाच्या माध्यमातून असेल त्या ठिकाणी त्याची माहिती घ्यायची आहे आणि त्या माहितीच्या आधारून आपली ग्रामसभा नेमकी कशा पद्धतीने होते त्या ठिकाणी लक्ष देऊन आपलं यादीमध्ये जर नाव असेल तर त्या ठिकाणी उपस्थिती आपली दर्शवायची आहे। त्याच्यामुळे PM आवास योजनेअंतर्गत आता जो काही सर्वे झालेला होता तर अशा ज्यांनी सर्वे केलेला होता त्यांना एक प्रकारे आशा होती की याची यादी नेमकी कधी होणार, तर यांच्या यादीला आता एक प्रकारे मूर्त स्वरूप आलेलं आहे आणि लवकरच ही यादी 15 ऑगस्ट 2026च्या ग्रामसभेमध्ये याला अंतिम स्वरूप देण्याचं काम हे आता ग्रामसभा करणार आहे आणि तोच प्रस्ताव त्या ठिकाणी वरती केंद्राला तोच प्रस्ताव केंद्र सरकारला दिल्यानंतर या यादीचं अंतिम स्वरूप होऊन त्या ठिकाणी त्या PM आवास योजनेअंतर्गत त्यांना देखील समाविष्ट करून घेतलं जाणार आहे। धन्यवाद।